चला, ठरल्या वेळेप्रमाणे मी आजही लाईव्ह येणार आहे. आणि आजचा विषय शिक्षणावर आहे. शिक्षणावर आधारित आजचा विषय घेणार आहे. त्यामुळे माझ्या सर्व फेसबुकवरील मित्रांना विनंती आहे की आपण आजचाही माझा जे काही मी सांगणार आहे ते आपण ऐकावं आणि त्या गोष्टीवर विचार जरूर करावा. जर योग्य असेल तर त्या गोष्टीचा आपण विचार करावा, किंवा जर योग्य वाटत नसेल तर तो विषय आपण सोडून द्यावा. सर्वप्रथम देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि या देशाचे जय जवान जय किसानचा नारा देणारे तथा उपपंतप्रधान म्हणून ज्यांनी कारकिर्दी केलेले असे लालबहादूर शास्त्री, या दोघांच्याही जयंतीनिमित्त मी या फेसबुकच्या द्वारे आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. आज या लाईव्हमध्ये सुरुवात करता वेळेसच भोकरवरून आमचे मार्गदर्शक गजाननजी दांगट मामाश्री लाईव्हमध्ये जुटलेले आहेत. आपलं मनापासून आभार. तसेच राहुल कांबळे साहेब त्यांनीही या लाईव्हमध्ये सहभाग नोंदवला आणि बघत आहेत. आपलेही आभार. तसेच सचिन कदम साहेब आपणही आज या लाईव्हमध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, रोजच्या वेळेनुसार आपण जो वेळ दिलेला आहे त्याच वेळेनुसार मी लाईव्ह येणार आहे आणि आपल्याशी थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. मी ही मालिका का सुरू केली याच्याही मागचा थोडंफार कारण सांगणार आहे. आपण फेसबुकवरती बऱ्याचशा रील पाहत आहोत, बरेचसे व्हिडिओ पाहत आहोत, बरंच काही आपण बघत आहोत, पण त्यामधून काही आपल्याला जसं पाहिजे तसा काही प्रतिसाद मिळत नाही असं मला वाटते. आणि त्यांच्याकडून हसी मजाकचे व्हिडिओ बरेच येत असतात. काही जणांचं मनोरंजनही होत असते, काही जण चांगले व्हिडिओ टाकत असतात, परंतु त्या 30 सेकंदामध्ये किंवा 1 मिनिटामध्ये आपल्या मनामध्ये काही लक्ष राहत नाही. आणि एखादा जर मुद्दा घेतला तर किमान ते मुद्द्याचा शेवट झाला पाहिजे. या उद्देशानं मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आजचा विषय आहे शिक्षणावर. आजचा विषय शिक्षणाचाच का घेतला, कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. या शिक्षणाचा दर्जा उंचावत आहे का खालावत आहे, आपण या दोन गोष्टीवर चर्चा करणार आहोत. या दोन गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. खालावत आहे तर का खालावत आहे आणि उंचावत आहे तर का उंचावत आहे. शिक्षण आज सध्याच्या ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये नेमकं शिक्षण कोणाला मिळत आहे. आज आपल्या जिल्हा परिषदेचा जर मुद्दा जर घेतला आणि प्रायव्हेट शाळेचा जर मुद्दा घेतला, अंगणवाडीच्या विद्यार्थ्यापासून ते 5वी 6वीच्या 8वीच्या 10वीच्या विद्यार्थ्यापर्यंत त्याचा वार्षिक जर आपण जर खर्चाचा जर आकडा काढला तर पहिल्या अंगणवाडीच्या मुलाचा खर्च 1 लाख रुपयाच्या आसपास एका वर्षात जात आहे. पण जिल्हा परिषदेमध्ये 5वी पर्यंत 6वी पर्यंत 7वी पर्यंत जरी आपला विद्यार्थी जर त्या शाळेत शिकला तर त्याचा 1 लाख रुपये 7वी पर्यंत खर्च होत नाही. मग आपण प्रायव्हेटकडे का वळालो. आपला नेमकं तिथं काय होत आहे. प्रायव्हेट शिक्षणामध्ये, प्रायव्हेट शाळेमध्ये असं कोणतं शिक्षण देत आहेत आणि जिल्हा परिषदमध्ये शिक्षण मिळत नाही. मला तर वाटते जितकं जिल्हा परिषदमध्ये शिक्षण चांगलं मिळते तितकं कुठंच मिळत नाही. आपली मानसिकता बदलली. मला सांगा, प्रशासन जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाला
एका शिक्षकाला 70,000 रुपये महिन्याला पेमेंट देते. तर माझ्या उंबरी दर्याबाईचा जरी मुद्दा घ्यायचा म्हणलं तर माझ्या गावात 5 शिक्षक आहेत. माझ्या गावात 7वी पर्यंत शिक्षण होतं, वर्ग 7वी होती, पण आता 7वी पासून 6वी वर आलेला आहे. 6वी वरून उद्या पुढच्या वर्षी 5वी वर येऊ शकते. याचं कारण कोण आहे? आपण गाववाले आहोत. मी माझ्या गावाचं एक नॉमिनल उदाहरण घेतलं. हे सगळीकडेच परिस्थिती आहे, अशी सगळीकडे परिस्थिती आहे. आमचे संदीप आणि बोईनवाड मामाश्री पोलीस नांदेडवरून बघत आहेत. आपले मनापासून मामाश्री धन्यवाद. संध्या साळवे पुण्यावरून बघत आहेत. आपले मनापासून धन्यवाद. मला सांगायचा मुद्दा काय आहे की जर शासन आपल्याला 1,00,000 रुपये 70,000 रुपये जर एक आपल्या मुलासाठी जर पगार देत असेल एका शिक्षकाला, आणि प्रायव्हेट शाळेमध्ये 12,000 13,000 14,000 रुपये त्या प्रायव्हेट शाळेचा मालक त्या शिक्षकाला देतो तिथल्या, आणि आपल्याला असं वाटतं की त्या शाळेमध्ये शिक्षण भरपूर चांगले मिळते, आणि आपण जिल्हा परिषदेचे लेकरं काढतो आणि आपण प्रायव्हेटमध्ये टाकत आहोत. आपल्याला तिथं शिक्षण चांगलं मिळते. शिक्षण तिथं चांगलं मिळत नाही. आपल्याला तसा भाव वाटते. तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तुमच्या मुलांना टाका आणि तुम्ही स्वतःहून त्या शाळेमध्ये जा, लक्ष द्या. सतीश मुकटे साहेब नमस्कार, धन्यवाद साहेब. कैलास पोरे सर आपले स्वागत. मला म्हणायचं काय आहे, तुम्ही तुमच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत टाका आणि त्या शाळेच्या शिक्षकांना आपण जा विचारला पाहिजे. आपण नुसतं एक कमिटी आलेली आहे, शालेय शिक्षण व्यवस्था समिती. काय काम करते शालेय शिक्षण व्यवस्था समिती? नेमका तुमचा शालेय व्यवस्थापन समितीचा उद्देश काय आहे? आपण शाळेमध्ये सर्वांना हात जोडून, महाराष्ट्रातील सर्व शाळातील सर्व शिक्षणप्रेमींना किंवा पाल्यांना, शिक्षकांना, सर्वांना हात जोडून एक विनंती करतो रमेश नरवाडे की कृपया आपण शाळेत राजकारण करू नका. कुठल्याच शिक्षकासोबत राजकीय व्यवहार किंवा गावातले जे काही पुढारी आहेत, तुम्ही शाळेत राजकारण करू नका. तुम्हाला ग्रामपंचायत आहे, काय राजकारण करायचं तुम्ही ग्रामपंचायतला करा, परंतु ग्रामपंचायतला जर राजकारण करायचं असेल तर तुम्ही त्या 8 दिवसापुरतंच राजकारण करा, वैयक्तिक राजकारण करू नका. आपल्याला जर येणारी पिढी घडवायची असेल तर मूळ पाया हे शाळा आहे. जर या देशातला प्रधानमंत्री जरी शिकलेला असेल, आजही तुम्ही बघा प्रायव्हेट शाळेमधला प्रायव्हेट शाळेमध्ये जे शिक्षण घेतलेला एकही विद्यार्थी मोठ्या पोस्टवर गेलेला नाही, मला तरी वाटते. तुम्ही आजही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची तुम्ही त्यांचं पूर्वज कुठे शिकले तुम्ही चेक करा. जिल्हा परिषदला शिकलेले आहेत. तुमचे आमदार, खासदार, मंत्री या 20-30 वर्षाखालचे बघा तुम्ही, सगळे जिल्हा परिषद मधले आहेत. पण आज ती परिस्थिती, ते जिल्हा परिषद मध्ये आमदार, खासदार शिकले, शिक्षक जिल्हा परिषद मध्ये शिकले, आणि याच्या दोष जिल्हा परिषदच्या शिक्षकांना एक देतो. तुम्ही स्वतः जिल्हा परिषद मधल्या तुम्ही 5वी पर्यंत मुलांना शिकवता, पण तुमची मुलं मात्र प्रायव्हेट शाळेमध्ये टाकता. म्हणजे तुम्हाला तुमच्या शिक्षणावरही शंका आहे. तुम्हाला असं वाटत आहे का की बा तुमची मानसिकता नाही का तशी मुलांना शिकवायची? तुम्ही तयार करा, तुम्ही त्या मुलांना शिकवा. शिक्षक लोकांना एक मला सल्ला, एक माझं मत मांडायचं आहे माझ्या मनातलं. श्रीकांत गोनारकर सर धन्यवाद साहेब. आपण पाहतात आविष्कार कांबळे साहेब मुंबईवरून माझे मार्गदर्शक, आपणही या लाईव्ह मध्ये सहभागी झाल्यात, धन्यवाद. मला एक मुद्दा सांगायचा आहे शिक्षकांना, तुमची मुलं प्रायव्हेट शाळेमध्ये टाकता, त्यामुळं आमच्या ग्रामीण भागामध्ये आम्हालाही असं वाटतं की आमची मुलं ग्रामीण भागातले प्रायव्हेट शाळेमध्ये टाकत आहो. अहो बघा ना, हे तुमच्यामुळं. आज तुम्ही जे म्हणता ना की बाबा महाराष्ट्र शासन प्रायव्हेट शाळा करत आहे, याला सर्वस्वी जमेदार शिक्षक लोक आहेत, शिक्षक लोक, आणि तितकेच पालकही आहेत. मी पोटतिडकीनं का बोलतोय, मला हे स्टेज मी कुठं अशा गोष्टी करू शकत नाही, म्हणून मी एक मार्ग निवडला की संदीप सूर्यवंशी साहेब आमचे हातगावचे नेते, आपणही सहभाग नोंदवल्याबद्दल धन्यवाद. मला म्हणायचं काय, ज्या शिक्षक लोक जे आहेत, तुम्ही जर तुमचे मुलं जिल्हा परिषद मधून जर तुम्ही शिकवायला जर तयारी केली
तरच आहे की नाही येणाऱ्या काळामध्ये शाळा तुमच्या बंद होणार नाहीत. शाळा बंद झाली म्हणजे तुमच्याही पोटा पाण्याचा प्रश्न आहे. आणि गरिबांची मुलं खरंच सांगा प्रायव्हेट शाळेमध्ये शिकतील का? पहिल्याच बालवाडीतही मुलगा जात नाही. 4 वर्षाचा 3 वर्षाच्या मुलाला 20,000 25,000 रुपये फीस आहे. पुन्हा त्याचे कपडे अलग, बूट अलग, जाणं येणं अलग, त्याचा खाऊ अलग, महिन्याचा एक त्यांचा एक पालक मेळावा असतो. हे वेगळा खर्च. माझ्या शेजाऱ्यांना मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये टाकल्यामुळे माझी याची मजबुरी झाली, मलाही टाकावं लागायला. माझ्या गावात किमान 500 घर आहेत. 500 उदाहरण सांगतो, 500 घर असतील तर त्या 500 घरापैकी किमान 300 घरातला एक तरी विद्यार्थी माझ्या जिल्हा परिषद मध्ये शाळेत हजर राहायला पाहिजे, म्हणजे असायला पाहिजे. किमान 300. एका घरात 2-2 मुलं आहेत तरी मी 500तले 300 करतो. पटसंख्या किमान माझ्या शाळेला 300 तरी असायला पाहिजे. 300तून किमान 200 तरी असायला पाहिजे ना, 200. तर माझ्या गावात 150-160 जर पटसंख्या असेल तर गव्हर्नमेंट का निर्णय घेणार नाही? का शाळा कमी करणार नाही? का प्रायव्हेट करणार नाही? जर गव्हर्नमेंटला काय मनानं त्यांनी काय त्यांच्या मनानं सांगितलं का? आज कालपरवा एक चंद्रपूरमधली एक न्यूज ऐकली, तिथली सुद्धा शाळा बंद झाली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. तुमची मुलं तुम्ही बाजूच्या शाळेमध्ये प्रायव्हेट शाळेला पाठवतात, त्याच्यामुळे शाळा बंद करायची वेळ आलेली आहे. तुम्ही तुमचे मुलं जिल्हा परिषदलाच पाठवा. मला तर काय म्हणायचं, आणि तिथल्या शिक्षकांना तुम्ही विचारा की तुम्ही प्रायव्हेट शाळेमध्ये जाऊ शकत नाही. तास सुरू असल्याच्या नंतर तुम्ही जाऊन बघा. मी त्याचा साक्षीदार आहे. मी बऱ्याच प्रायव्हेट शाळेमध्ये जातो. माझ्या मित्राचे मुलं असतात, त्यांना येऊ देत नाहीत. थांबा म्हणतात, 5-10 मिनिटाचा क्लास संपला की नंतर तुम्ही एंट्री करा. तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये कधीही एंट्री करू शकता, कधीही जाऊ शकता. शाळेतल्या शिक्षकांना तुम्ही बोलू शकता. माझ्या मुलाची हे वाढली कशी, त्याची बघा तुम्ही. तो शिक्षक तुम्हाला वेळ काढून बोलणार, आदराने बोलणार. जिल्हा परिषदचे शिक्षक सुद्धा तुम्हाला आदराने बोलणार. पण आपली मानसिकताच राहिली नाही. आपल्याला वाटायला की माझ्या शेजारचा मुलगा IAS झाला, IPS झाला, तो IAS IPS नाही झाला. आजही बघा प्रायव्हेटची शाळामध्ये आजही नोकरीदारांचेच विद्यार्थी प्रायव्हेट शाळेमध्ये आहेत, गरीब माणसाचे नाहीत. आणि हदगावमध्ये अर्धे लोक तर शाळा, मी तालुक्यातला असल्यामुळे मी माझा हदगाव, तामसा, नांदेड इथल्याच भागात बोलत आहोत. आमचे बरेच माझ्या गावातले कुटुंब काही परगावला गेलेत का? तर तिथं शिक्षण चांगलं आहे. मला सांगा, जर पहिलीचं पुस्तक माझ्याही शाळेमध्ये तेच आहे उदाहरण, आणि तिथल्याही शाळेत तेच आहे, तर फरक कुठं आहे? शिक्षण तर सारखंच आहे ना. जर विद्यार्थी जर परीक्षेला जर बसला, आता याच्यामध्ये मी कास्ट वाईज काहीच करत नाही. SC ST OBC DNT VGNT मायनॉरिटी, अल्पसंख्याक, जनरल, कुठलाही जर विद्यार्थी जर एखादा 5वीचा जर विद्यार्थी जर परीक्षेला बसला, त्याला कास्ट वाईज जर एखाद्या विशिष्ट जातीचा आहे म्हणून त्याला काही 5-10 मार्क कमी पेपर येतो का हो? शिक्षक शिकवत असताना तो कुठली जात बघून एखाद्या विद्यार्थ्याला शिकवतो का? नाही शिकवत. तो विद्यार्थी म्हणूनच शिकवतो. प्रकाश नरवाडे साहेब, धन्यवाद. आपण बघत असल्यावर विनोद माने सर, आपलेही मनापासून स्वागत. रणवीर ॲम्ब्युलन्स साहेब, आपले नांदेडहून अभिनंदन. मला म्हणायचं काय आहे की माझा मुलगा आज 2रीला आहे. 2 दिवस शाळेत जातो, 2 दिवस घरी राहतो, 2 दिवस शाळेत जातो, 2 दिवस घरी राहतो. त्याला जिम्मेदार शिक्षक आहेत का? नाही, त्याला जिम्मेदार मी आहे. मी जर माझ्या मुलाला रोजच्या रोज शाळेत पाठवलं तर त्याचा स्तर शिक्षणाचा उंचावेल. मग काय होते, मी शाळेत त्याच्या लक्ष देत नाही, मग नंतर म्हणतो अरे माझ्या मुलाला काहीच येणं गेलं, अरे इथं काय राहून फायदा नाही, मला हदगावला नाही तर नांदेडला कुठेतरी लेकराच्या शिक्षणासाठी जावंच लागते. मी जर गेलो, माझ्यासोबत दुसरेही 4 आले तर माझ्या दर्याबाई उमरीतली शाळा का बंद होणार नाही? जर प्रायव्हेट शाळेमध्ये जर 20,000 रुपये पेमेंटवर जर एखादा शिक्षक शिकवत असेल, इथं 70,000 रुपये पेमेंट आहे, त्या 70 मध्ये तिथं 3 शिक्षक येतात.
का एखादा अदानी अंबानी टाटा बिर्ला शाळा का घेणार नाही विकत? का घेणार नाही? घेऊ शकतो, मीही घेऊ शकतो. जर जिल्हा 70,000 रुपयामध्ये जर 3 शिक्षक मिळत असतील तर का कोणता एखादा व्यक्ती भाड्याने शाळा घेणार नाही चालवायला? 100% घेणार. गौतम वाटरे पत्रकार साहेब नमस्कार. राजेश नरवाडी नमस्कार. सॉरी, बोलण्यामध्ये थोडं मी नंतर हे घेतो. आपण बरेच हे मला म्हणायचं काय आहे की आपण शाळेमध्ये तुमच्या शिक्षणाचा जर स्तर उंचावायचा असेल तर तुम्ही जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीमध्ये गांभीर्याने सगळ्यांनी लक्ष घेतलं पाहिजे आणि जिल्हा परिषद शाळेचा स्तर उंचावला पाहिजे. शिक्षकांना आपण मदत केली पाहिजे. शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचं काम असलं पाहिजे की शाळेमध्ये जर काही कमी असेल किंवा शाळेला काय मिळतंय त्याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आपलं कसं झालं, ग्रामीण भागात एखादा शिक्षक जर उशिरा आला, अध्यक्षाचं कायम काय, तुमचा 10चा टाइम आहे, तुम्ही 10:30ला कसं काय आले? अहो, गाडी वाहन आहे, कमी जास्त होते, त्याच्यावर लक्ष देऊ नका. तुमच्या विद्यार्थी कसे शिकवत आहे, तो शिक्षक कसा शिकवत आहे याच्यावर लक्ष द्या. तुम्ही एखादा ग्रामपंचायत तितकंच काम आहे. मी तर म्हणतो गावातला जर एखादा रोड जर कमी करायचा असेल तर जरूर तुम्ही गावातला रोड कमी करा, पण आधी शाळेचा दर्जा सुधारावा. ग्रामपंचायतीचे जे काही सरपंच असतील त्यांनाही माझी विनंती आहे, शाळा डिजिटल करा. विद्यार्थ्यांना असं घरी न तिथल्या तिथं स्वच्छ परिसर करा. शाळेमध्ये गार्डन बनवा. त्याच्यासाठी वैयक्तिक सरपंच लोकांनी, शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांनी मिळून तुम्ही शाळेसाठी एखादा निधी आणा आणि शाळेला गार्डन बनवा. आणि शिक्षकांनी सुद्धा निव्वळ वेळ म्हणून शिकू नका. माझा 10चा टाइम आहे, 10 ते 4 पर्यंत शिकू नका. तुमच्या हातातून एखादा जर विद्यार्थी घडला तर या देशाचा प्रधानमंत्री झाला पाहिजे, आमदार झाला पाहिजे, खासदार झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, एखादा उत्कृष्ट शेतकरी झाला पाहिजे, उत्कृष्ट एखादा वक्ता झाला पाहिजे, तुमचं नाव घेतलं पाहिजे. शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थी जर निवडायचं तर विद्यार्थी शिक्षकाजवळ चालून आला पाहिजे की सर तुमच्यामुळं मी आज घडलोय. पण आजकाल शिक्षक आणि विद्यार्थी एका जागी बसत आहेत. दीपक पाटील कोळीकर धन्यवाद आपण पाहत असल्याबद्दल. अभय वाटरे साहेब धन्यवाद. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा संवाद अतिशय चांगला असला पाहिजे, अतिशय चांगला असला पाहिजे आणि खेळीगमीच्या वातावरणात शिकवलं पाहिजे. पहिले शिक्षकांनी जर एखाद्या आमच्या वेळेस किंवा मी काही असा जुनी गोष्ट सांगत नाही, माझ्या वडिलाच्या काळात किंवा माझ्या मोठ्या भावाच्या काळात शिक्षकांनी जर भावाला मारलं तर मायबाप शाळेत जात नव्हते. पण आता शिक्षकांनी जर एखाद्या विद्यार्थ्याला मोठ्या आवाजात जरी बोललं तर त्याची आई वडील अर्धी खानदान शाळेत शिक्षकाला बोलायला चालली की बा तुम्ही माझ्या मुलाला काय करता. अहो, कसा विद्यार्थी शिकणार तुमचा? एक तर तुम्ही घरी त्याला लाडात वागवायले आणि तुम्ही शाळेत शिक्षक जर एखादा दरडावून बोलत असेल तुम्ही त्यालाही प्रेशर करायले. मग मला तर एवढ्याही जाडी पुढे जाऊन एक शब्द असा वापरावा लागतोय की आपण येणाऱ्या पिढीला नपुसक बनवत आहोत. नपुसक हे शब्द योग्य नाही, पण पोट तिडकीनं म्हणत आहो. काय शिकवायलोय आपण? जिल्हा परिषद शाळा नाही, याच नाही, मी अनेक वेगवेगळ्या विषयावर मी येणार आहे. जी माझ्या मनातली जी खंत आहे ते मी आपणास या फेसबुकच्या माध्यमातून सांगणार आहे. संतोष वाघमारे साहेब धन्यवाद. राहुल वाटरे सर धन्यवाद. विलास साळवे औरंगाबादून बघत आहेत. माझ्या ताई आहेत सोबत, दोघेही जणी बघत आहेत. धन्यवाद. मला म्हणायचं काय आहे, सर्व होता होपर्यंत जिल्हा परिषदच्या शाळा कशा टिकल्या पाहिजे याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. जर आपण जिल्हा परिषदच्या शाळा जर टिकवलं तर येणारी पिढी घडू शकतो. प्रायव्हेट शाळेतून कोणाही सक्सेस होऊ शकत नाही, कोणी सक्सेस होऊ शकत नाही. मी आज गॅरंटीनं सांगतो, कारण तिथं पैशाचं शिक्षण आहे आणि जिल्हा परिषदला डोक्याचं शिक्षण भेटते. तो MA DED BEd झालेला शिक्षक असतो. प्रायव्हेट शाळेला MA DED BEd ची काहीच गरज नाही.
जरासं काय त्याला बोलका आला, त्याला जर पुस्तकाचं जर वाचता येत असेल तर तो येतो आणि सुरू करतो. म्हणजे आणि मी आजच एक पेपरला एक बातमी पाहिली. काय बातमी पाहिली? आमचे हदगाव तालुक्याचे निर्भीड पत्रकार गौतम वाठोरे साहेब यांनी एक पेपरला बातमी टाकली की एक डिग्रस की काय कोणती तरी राज्याची काही अशी वाडी आहे, तिथली शाळेचा स्लॅब कोसळला. याला जिम्मेदार कोण आहे? उदाहरण धरा, शासनानं त्या शाळेच्या एका खोलीसाठी 10 लाख मंजूर केली. उदाहरण 5 लाख असेल, 2 लाख असेल, उदाहरण 10 लाख वरून तर 10 लाख आलेत ना. मग इथं जर 4 लाखाचं काम होत असेल त्या गावामध्ये त्या शाळेचं, तर त्याला प्रशासन जिम्मेदार आहे का? त्याला जिम्मेदार कोण आहे? तिथली ग्रामपंचायत, तिथली शालेय शिक्षण समिती, तिथला इंजिनियर जो शाळेत चेक करायसाठी येतो, ज्याच्या हातावर काम असतो, तिथला मिस्त्री. या सगळ्यावर गुन्हे झाले पाहिजे. अशा जर काही घटना घडत असतील तर सर्वांवर गुन्हे झाले पाहिजे. किमान तुम्ही एखादा रोड, गावातला जर रोड असेल तर तुमचा 2 वर्षात फुटला तरी चालेल, माझी त्याबद्दल हरकत नाही. पण शाळेच्या बाबतीमध्ये कोणही राजकारण न करता 100% आपण शाळेचं काम चांगलं करावं आणि ती खोली जी आहे, जे रूम आहे, व्यवस्थित बांधावी. मला हेच म्हणायचं आहे. माझ्या गावातले आजही तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझ्या उमरीमधले बरेच आज 3,000 लोक आहेत. पावसाळ्यामध्ये यायचं. हदगाव तालुक्यातून कोणालाही सांगतो, माझ्या गावातल्या आज बऱ्यापैकी 2 ते 3 शाळा पूर्ण टपकतात पावसामध्ये. ही माझ्या गावची परिस्थिती आहे. 2 शाळा अशा आहेत की त्याच्यामध्ये नुसतं आजूबाजूचा सामान टाकून भंगारच्या 2 रूम आहेत. शाळेकडे जर बीओकडे साहेबाकडे जर गेलो, साहेबाला म्हणलो की बा आमची अशी शाळा आहे, हिला पाडावं लागेल कारण हिला नवीन दुरुस्तीला. साहेब म्हणले असा आमच्याकडे जीआरच नाही की लवकरात लवकर पाडण्यात यावी. जर आजकाल ही ज्या शाळेमध्ये जे स्लॅब कोसळला आणि यदा कदाचित जर त्याच्यात विद्यार्थी असते, तिथं जर समजा काही जीवितहानी घडली असती तर याला जिम्मेदार कोण आहे? जर 25, 30, 40 वर्षाखालच्या, 30 वर्षाखालच्या शाळा जर झालेल्या असतील, आमच्या तालुक्याचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय देवानंदजी पायकराव, आपले स्वागत आहे. सुभाष गुंगाराव साहेब पुण्यावरून बघत आहेत. आकाश जाधव साहेब सरपंच भावी नगरसेवक तामशाचे आहेत. मला सांगायचं काय आहे, या जर शाळेला जर काही कमी जास्त झालं तर या जर एखादी जीवितहानी झाली तर याला जिम्मेदार कोण आहे? याला जिम्मेदार गावातले लोक सुद्धा सर्वला सर्व आहेत. मला सांगायचं काय की आपण शाळेत, जिल्हा परिषद शाळेचा दर्जा कसा उंचावल याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि शाळा हे याचे लेकरं जातात का, माझा मुलगाच तिथं नाही, हे डोक्यातून कन्सेप्ट काढून टाका. शाळा ही आपली आहे. त्याच शाळेमधून आज देशाचा प्रधानमंत्री सुद्धा जिल्हा परिषद शाळेमधूनच झालेला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शाळेतूनच झालेला आहे. शिक्षकामध्ये जी ताकद आहे ते इतर कोणामध्ये नाही, प्रधानमंत्र्यामध्ये सुद्धा नाही. जो शिक्षक निर्माण करू शकतो ते सुद्धा एखादा नेता किंवा दुसरा कोणी करू शकत नाही. मला उद्याचा एक विषय अतिशय सुंदर घेऊन यायचा आहे. हो दाजी साहेब, माझी वेळ संपत आलेली आहे. धन्यवाद. कसं आहे, उद्याला अजून मी एक दुसरा वेळ घेऊन येणार आहे. जाता जाता एक सांगतो, ही वैऱ्याची रात आहे, ही वैऱ्याची रात आहे, तू झोपलेले उठव मित्रा. फेसबुकवर बघत असलेल्या सर्वांना मित्रांना एक विनंती करतो, ही वैऱ्याची रात आहे, तू झोपलेले उठव मित्रा. अंधाराला दोष देण्यापेक्षा मेणबत्ती पेटव मित्रा. वाट बघू नको कोणी फुलं टाकतील म्हणून, वाट बघू नको कोणी फुलं टाकतील म्हणून. तुझ्या रस्त्यावरचे काटे तू स्वतःच हटव मित्रा, तू स्वतः हटव मित्रा. धन्यवाद. आपण मला ऐकलात त्याबद्दल धन्यवाद. उद्याला परत मी एक आरोग्याच्या बाबतीमध्ये विषय घेऊन येणार आहे
आणि तो मग डॉक्टर लाईन असेल, इतर जे काही माझ्या निदर्शनात येत आहे ते इथून मी बोलायचा प्रयत्न करणार आहे, जितके जसे जशी मला संधी मिळेल. कारण मला एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, याच्या माध्यमातून काल या 2-4 दिवसामध्ये 1,500, 2,000, 1700, 1800 पर्यंत लोक बघत आहेत. त्यामुळं मला सांगायचा मी प्रयत्न करणार आहे. वैभव भाऊ कदम, धन्यवाद. आणि सर्वांनी जे लाईव्हमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. आणि जे बघत असतील त्या सर्वांना धन्यवाद.